पीपल अँड ऑक्युपेशन म्हणजे माणसं आणि त्यांचे वेगवेगळे उद्योग. वेन पोलीस कॅच अ थीफ और रॉबर ही इज हँडकफ्ड अँड टेकन टू द पोलीस स्टेशन. वेन पोलीस, पोलीस म्हणजे काय? हे पोलीस आहेत, हे पोलिसाचं एक ऑक्युपेशन आहे. वेन म्हणजे जेव्हा, कॅच म्हणजे पकडतो, थीफ स्लॅशला मी किंवा म्हटलंय रॉबर, थीफ म्हणजे चोराला पकडतो, कॅच म्हणजे चोराला पकडतो. तर पोलीस काय करतो? त्याच्या हातात बेड्या घालतो, बेड्याला हँडकफ्स म्हणतात, आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेतो. पण पोलीस स्टेशनमध्ये नेल्यावर लगेच शिक्षा होत नाही. ही इज देन पुट इन अ जेल अँड लेटर ही इज टेकन टू द कोर्ट. मग त्याला तिथे नेल्यावर काय करतो? जेलमध्ये टाकतो इकडे, आणि मग नंतर कोर्टात घेऊन जातात त्याला, आणि मग कोर्टात त्याला शिक्षा सुनावली जाते. इकडे जेलमध्ये थोडे दिवसच ठेवलेलं असतं. मग कोर्टात का असतं? हे लॉयर्स असतात आणि नंतर हा जज असतो. त्यांच्यासमोर ती केस जी असते, म्हणजे ह्यांनी काय चोरी केली आहे वगैरे, ते त्या संबंधी बोलतात. आणखीन मग त्याला पनिशमेंट मिळते, आणि मग तो गुन्हेगार होतो, आणि मग ती जी जेल असते ती कायमची होते, किंवा जितके दिवसाची त्याला शिक्षा सजवलेली असते तेवढ्या दिवसाची ती जेल होते. ईच केस, केस म्हणजे काय? प्रत्येक अशी ही गोष्ट त्याने पकडलाय वगैरे त्याला केस म्हणतात. इज डिस्कस्ड बाय लॉयर्स इन द कोर्ट. तिकडचे जे हे लॉयर्स असतात ते त्याच्याबद्दल चर्चा करतात. आणि ते लॉयर्स जे असतात त्यांच्याकडे ते लॉ करताना, लॉ म्हणजे कायदा करताना त्याच्यात लिहिलेलं असतं, अशा प्रकारची शिक्षा केली तर एवढे दिवस तुम्हाला जेलमध्ये जायला लागेल. तर त्यामुळे ते लॉयर्स असतात, त्यांना माहिती असतं, आणि त्याप्रमाणे तो जो जज असतो, म्हणजे मुख्य लॉयर असतो जो कोर्टामधला, द जज डिसाइड्स म्हणजे ठरवतो, द पनिशमेंट. पनिशमेंट म्हणजे शिक्षा, टू बी गिव्हन टू द क्रिमिनल. जज ती शिक्षा काय द्यायची त्या गुन्हेगाराला ते ठरवतो.